परंतु तुम्हाला अनुभव आहे, आतापर्यंतचे विचार करून बोललेलो आहे. कारण आम्ही फार विचार करून देतो, पण एकदा कमिटमेंट झाली की प्रामाणिकपणे पाळणारा अशोक चव्हाण तुमच्या समोर उभा आहे. आणि म्हणून मला नांदेडच्या लोकांना विनंती करायची आहे, हे जी निवडणूक आहे की विकासासाठी जी आपली भूक आहे, ती भूक कोण पूर्ण करू शकतो, कोण त्याची पूर्तता करू शकतो, हे जाणीव करून त्याची पूर्तता करून प्रामाणिक प्रयत्न आहे. काही उदाहरणं महत्वाची द्यायची, बाकीची भरपूर उदाहरणं आहेत, परंतु काही महत्वाचं उदाहरण द्यायचं म्हणजे आता नांदेडमध्ये 5 ते 6 ठिकाणी विमान सेवा सुरू झाली. विचार करू शकत होतो आपण? विचार करू शकत होतो एवढं आहे. एक उत्तम मुंबईची प्रतिकृती, मुंबई रे दो किती बारकाईने आणि कसोशीने चालू आहे त्याचं हे उदाहरण आहे. तसे चव्हाणसाहेब या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि नांदेड यांच्यासाठी खूप गोष्टी नव्याने पहिल्यांदाच घडत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती 66 उमेदवार नांदेड शहरात, आणि मला विश्वास आहे की आपल्या नेतृत्वाखाली आपल्या अधोरेखित त्या ठिकाणी केलेला आहे. खरं तर मी स्वतः अभ्यास केला नसेल आहे, इतका अभ्यास बारकाईने म्हणजे नोट्स घेऊन काढणार प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीत बारीक सारीक सगळे विषय म्हणजे रात्री 1:30, 2, 3 वाजेपर्यंत अभ्यास करून की ज्या पद्धतीने त्यांनी यादी प्रकाशित केली त्याच्यामध्ये सगळ्यांचं सामूहिक नेतृत्व असलं. खरं तर त्यांनी एवढा सगळा अभ्यास केला, परंतु एवढ्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर आता तुम्हाला कार्यकर्त्यांना व्यासपीठावरती जी गर्दी मोदींच्या भोवती खूप कोंडाळा करून उभी होती. माधवजी हे नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यासारखे बाजूला बसून होते, सभा सगळी माधवजींनी केली होती. पण मोदीजींनी त्यांच्याकडे हाक मारली, अरे माधवजी का हो, म्हणजे सगळ्यांना सोडलं आणि माधवजींना बोलवलं